मला वाटलंच होतं आई, स्वानंदीला नाही पटणार माझं. ही चेन या घरातल्या माणसांसाठी किती मोलाची आहे हे तुला नाही कळणार. समोर तू तरी आक्षेप घे, नाहीतर ही मुलगी पुढे जाऊन काय काय करेल सांगता येत नाही आपल्याला. प्लीज समर, आत्ताच्या आत्ता या मुलीला घराबाहेर काढ प्लीज. काकू ती काहीच बोलत नाहीये. समर, ती काय स्वतःच्या तोंडाने सांगणार का की मी चोरली चेन म्हणून? ती नाहीच म्हणणार. तू 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 पोलिसांना बोलव, त्याशिवाय ही मुलगी तोंड उघडणार नाही. प्लीज. एक मिनिट. मी चोरी केली. काय? हो दादा, मी चेन चोरली. चिंगी, अगं काय बोलतेस तू? हो वहिनी, मी चोरली चेन. मला माफ करा. स्वानंदी, झालं समाधान? इतके दिवस अशा नोकरांची बाजू घेऊन मला बोलायचेस ना, आणि माझ्या मुलांना. आता काय झालं? अगं, मी तुझ्यापेक्षा जग जास्त पाहिलंय, पण नाही, तेव्हा ती गोष्ट डोक्यात शिरली नाही तुझ्या. नोकरांना नोकराच्या जागी ठेवायचं असतं, डोक्यावर नाचवायचं नसतं. तुझ्या नादानी आई आणि समर सुद्धा मला वेड्यात काढायला लागले होते. आज बघा ना, नीट डोळे उघडून बघा. काय शिथापीनं ह्या मुलीने तुमचा सगळ्यांचा विश्वास संपादन केला. तुमच्याशी गुलुगुलू गोड बोलली, दादा वहिनी करत मागे पुढे फिरली तुमच्या बरोबर. असं करता करता तिने तुमच्या लॉकरकडे लक्ष ठेवलं, आणि बरोबर संधी मिळताच हिने हात मारला. चिंगी, माझं खरंच चुकलं. मी असं नाही करायला हवं होतं. मी यापुढे असं कधीच नाही करणार. मला माफ करा. मला प्लीज एक संधी द्या, पण प्लीज मला या घरातून काढू नका. मॅडम प्लीज. वहिनी, मी यापुढे प्रामाणिकपणे माझं फक्त काम करेन, बाकी अजिबात कुठे लक्ष देणार नाही. पण एकदा माफ करा मला. आता संधी वगैरे काही नाही. आता ह्या मुलीला या घरातून बाहेर काढावंच लागेल. आता मीच नाही कोणाचं काही ऐकणार. ओ माय गॉड, मम्मा, ही तर माझ्या रूम मध्ये सतत यायची. काहीतरी कारण काढून यायची ती माझ्या रूम मध्ये. अगं बाई, जा लवकर रूम मध्ये जाऊन बघ तुझे दागिने जागेवर आहेत का. चिंगी, हे सगळं काय केलंस तू? सॉरी दादा. वहिनी सॉरी, मला माफ करा. ए तू वेडी आहेस का? पाया नको पडूस माझ्या. चिंगी, हे बघ, तू शांत हो आधी, आणि आम्हाला सगळ्यांना तू नीट सांग की तुला खरंच वाटतंय का तू चोरी, म्हणजे तू काय बोलतेस? तू चोरी केली आहेस का? तिला काय विचारते स्वानंदी तू? म्हणजे मी खोटं बोलतेय का? काकू, एक मिनिट. सगळ्यात आधी ना आपण आपले इमोशन्स कंट्रोल करूया. त्यातून फक्त केवास होईल, बाकी काही नाही. चिंगी, स्वानंदी मॅडमच्या प्रश्नाला उत्तर दे. मी मान्य करते की मी चोरी केली. पहिली चूक माफ असते आपल्याकडे. समर, काकू, अंशुमनला सुद्धा मी पहिल्यांदा समज देऊन सोडून दिलं होतं. अरे पण अंशुमन ह्या घरातला मुलगा आहे आणि ही नोकर आहे. पण चूक कोणाकडनं येऊ शकते काकू? मुलगा काय किंवा घरातला स्टाफ काय? चिंगी, हे जे काही घडलंय ना, ते मला अजिबात आवडलं नाहीये. पण ही तुझी पहिली चूक आहे, म्हणून मी तुला माफ करतोय. आणि एक लक्षात घे, कदाचित यानंतर तुझ्याशी वागण्यात आमच्या बाजूने जरासा फरक पडेल. कदाचित
आम्ही सगळे नकळत तुझ्यावर जास्त लक्ष ठेवू, पण आत्ता तुला घरातनं काढणार नाही, पोलिसातही देणार नाही. आणि खरंच जर तुझी चूक तुझ्या लक्षात आली असेल तर यापुढे तू सुधारशील आणि पुन्हा असं वागणार नाहीस. आणि पुन्हा जर तू असं केलंस तर मात्र खरंच तुझ्यात गुन्हेगारी वृत्ती आहे असं आम्ही सगळेजण गृहीत धरू आणि तुला खरंच पोलिसात देऊ. कळते ना तुला? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. अर्पिता, आपल्या घरचा एक नियम आहे आणि तो सगळ्यांना सारखा आहे. म्हणजे दादा तू तिला सोडून देणार आहेस? काहीच शिक्षा नाही देणार आहेस तू तिला? तुला काय त्रास होतोय का याचा? आजी, मी सुद्धा राहते या घरात. मग जा सासरी. बस आता चर्चा पुरे. मल्लिका, ती चेन दे स्वानंदीला. आई, दे. जपून ठेव. वा, छान. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा मूर्ख आम्हीच ठरलो. काकू, तुम्ही आणि आम्ही असं काही नाहीये ग. मला खरंच असं वाटतं की कुठल्याही माणसाला एक संधी मिळाली पाहिजे आणि म्हणूनच मी तिला ती संधी दिली आहे. ही पहिली आणि शेवटची संधी आहे चिंगी. मला असं वाटतं तुला याचं गांभीर्य कळलं असेल. स्वानंदी मॅडम, तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घ्या. मला आता यावर जास्त काही बोलायचं नाहीये. समर, अरे पण मल्लिका, बोलायचं नाही म्हणाला ना पिंट्या. चिंगी, काय हे सगळं? माझा शब्द डावलला. त्या दीड दमडीच्या चिचुंदरीसाठी माझं इतकं पर्क केलं समरनी मला. हा, त्या मोलकरणीसाठी. दादा आहे ना तुझ्या हातातून निसटत चाललाय मम्मा. बघितलंस ना स्वानंदीची कशी बाजू घेतली त्याने? दिवसेंदिवस समर स्वानंदीच्या हातातली कठपुतली बनत चाललाय. म्हणून ना मला आता टेन्शन आलंय ना त्या चिंगीचं. जरा आखरीच करायला लागली ती. स्वानंदीला तर खूपच पुळका होता तिचा. आता समर आणि आईना पण तिचा सॉफ्ट कॉर्नर आलाय. दिसते तशी नाहीये ती, जरा जास्तच हुशार आहे. इतका चोरीचा आळ घेतला. आळ नाही, मी तर बघितलं, समरची चेन आहे, पण तरी सुटली त्याच्यातून. पण दादाला कसं काय कळत नाहीये काहीच? म्हणजे तिला काहीच शिक्षा नाही दिलीये त्याने आणि असंच सोडून दिलं. तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत हक्कलपट्टी झाली असती. आता ना पाणी डोक्यावरनं जायला लागलंय. ती चिंगी आज वाचली असेल, यापुढे नाही वाचणार. सत्य आहे.